पण माई गुड्डीच तिला नीट करीन, यालाही गॅरंटी आहे. माई गुड्डी साधी नाही, कॉलेजला गेली तर 8-8 दिवस पडून जायची, पण कोणाला थांगपत्ता लागून नाही दिला माझ्या गुड्डीला. असं ते नाही जमत. ते इथून पुढे रक्ताची नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज. काय जे भाऊबंद, आता भाऊबंद तर मेलेच सगळ्यांचे, तुमचे माझे, आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद तर इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे, कोणाला राम राम आपलीच टोळी. मग आता काय महाराज, आता फक्त खरेची आई मेली, लोक फक्त कडक कपडे घालून निंडत्यात, खांदेकरी व्हायला माणसं नाही राहिले महाराज. भाऊबंद कपडे काढत नाही ना, आलाय 2 बटणं काढतो बायको पाहतो, तिने असं तू काढ. शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली. रथ आता प्रेत रथ बनवलाय, वाडा मिळाला, भाऊबंद वारले, काय असं काय राहिलंय. तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा, पण ते खरंच आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे, फोन नव्हते. आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला. 100 पाहुणे पोरगी पाहायला. आता 2 माणसं जातात पोरगी पाहायला, पोराची आईन पोराचा बाप. वाडा मिळाला, भाऊबंद वारली. वरून पोराची आई म्हणती आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका बरं, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आली सापडून, नाही तर अजून तमाशा. काय नाही रे महाराज, 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे, आजचा नाही. हा अभंग कलीचा आहे, 700 वर्षापूर्वीचा. ऐका कलीचे महिमान, असत्य शिरिजले जन, पापा देते अनुमोदन. गाथ्यामध्ये 31 कडव्याचा अभंग आहे. 31 गाथ्यामध्ये 2 अभंग मोठाले. एक अभंग 31 कडव्याचा आहे आणि एक अभंग 101 कडव्याचा आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, 101 कडवे. आणि ऐका कलीचे महिमान 31 कडवे. एकदा उचका, जे 2019ला घडत आहे ते 700 वर्षापूर्वी लिहून तुला. असत्य शिरिजले जन, मग कधी मारावं घ्या लिहून. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. आता पटापटा सांगतो. शुक्ल पक्ष असावं, असं बोगत चालत नाही. शुक्ल पक्ष असावं, असं बोगत चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. आता 22 तारखेपासून उत्तरायण लागणारे. आता सध्या दक्षिणायन अजून 15 दिवस. आता 22-12ला उत्तरायण लागेल. इथून पुढे मारणाऱ्यांची संख्या कमी. या महिन्यात नाही मरतील लोक, पुढच्या महिन्यात. ही मागचीच सपाटी नाही, दिवाळी खाऊन देते. हा, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. तू बरोबर विचारलं. जर या 7 माणूस मत तुम्ही म्हणा याला काही पुरावा आहे का? एकच आई जगात अशी झाली, एकच आई का तिनं 8 मुलांना जन्म दिला. 8, पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही, लागली नाहीत. ती आई दुबळ्याची नव्हती, कृष्णाची आई होती. ऐका बरं का, कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला 3 गोष्टी सांगा. तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार. तुमचं येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पण यमती जाऊन असला. मला ही जागा होती, गिराईक येत का नव्हतं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, मा जावाई कोण असेल? ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं, ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपाट असतात, याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्यांना लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. यांनी 90 हल्ली गाणे बिणे ऐकले, बारला गेले आणि त्याला धरून नेलं मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा, पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही. मिळालं का काय, याने दिलं पाण्यात, ते वाहून गेलं. तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटे. त्या नगरीचा मेलता राजा. नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडन तो राजा. झालं ना राजा, त्याला केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात आणि म्हणला, माई पोरगी माशी धरणारा जाणार होती, मी राजाला दिली, तुम्हाला वावळा करून करून तोची मी बाय कार्यकर्त्यांचा पराक्रम. हो, मग हे गाथ्यात
नाही. जगामध्ये 6 मुलं आईला पण स्तनातलं दूध पेले नाही. हे कुणाचं मर आता हे बाकीचे जे मरण नाही, फाशी घेणं, ऍक्सिडेंट होणं, औषध पिणं, हा बावळटपणा आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण सोडून लाईट गेली. हे म्हातारे माणसांचं कमी आहे. तुम्ही अभ्यास कर, लोक नुसते बोगस म्हणते लय माणसं ऍक्सिडेंट मरण. ऍक्सिडेंट मध्ये मरणारे अवलादी 18 ते 30 आहेत जास्त. आणि ह्या अवलादी गाड्यांखाली का जात, त्या जायलाच पाहिजे तिथं.